अफझल खान जेव्हा स्वराज्यावरती चालून आला तेव्हा तो त्याच्यासोबत पुष्कळ घोडे, हत्ती, उंट, दारुगोळा, तोफा असं खूप सारं साहित्य घेऊन आला होता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सैन्य. तर अफझल खान स्वराज्यावरती चालून आला तेव्हा तो किती सैन्य घेऊन आला होता हेच आपण आज या भागामध्ये पाहणार आहे. अफझल खान येताना किती सैन्य घेऊन आला याचं इतिहासामध्ये वेगवेगळे पुरावे मिळतात. बाबासाहेब पुरंदरे यांनी जे राजा शिवछत्रपती हे पुस्तक लिहिलं यात ते सांगतात की सुमारे 12,000 घोडेस्वार, 10,000 पायदळ, 1200 उंट, 65हून अधिक हत्ती, तोफा, पालख्या त्याच्या सोबत असावे. इंग्रज अधिकारी ग्रँड डबच्या मते 5,000 घोडेस्वार आणि 7,000 पायदळ त्याच्या सोबत असावं. चिटणीसांच्या मताने 30,000 सैन्य असावे. चित्रगुप्ताच्या मते 70,000 सैन्य असावे. राजापूर येथे इंग्रजी लोकांच्या वकारी होत्या, त्यांच्या मते 10,000 सैन्य होतं. एकंदरीत पाहता स्वराज्यावरती चालून येताना अफझल खान त्याच्यासोबत 3 वर्ष स्वराज्य किंवा महाराजांशी लढता येईल एवढा सैन्य साठा तो आपल्यासोबत घेऊन आला होता. धन्यवाद.